IPL 2025 आता काहीच दिवसांनी सुरू होणार आहे। अशा वेळी 10 कॅप्टन्स फायनल झाले आहेत, कारण आत्तापर्यंत 9 कॅप्टन्सची यादी आली होती। पण दिल्ली कॅपिटल्सने होळीच्या निमित्ताने त्यांचा नवीन कॅप्टन जाहीर केला आहे। त्यामुळे आता प्रत्येक टीमचा कॅप्टन समोर आला आहे। पण या कॅप्टन्समधील कोण आहे सर्वात महाग, कोण आहे सर्वात स्वस्त, किती भारतीय कॅप्टन्स आहेत आणि कोणत्या टीमचा विदेशी कॅप्टन आहे, याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। जगातील सर्वात मोठी लीग IPL आता जवळ आली आहे आणि प्रत्येकजण यावर्षीच्या IPLला खूप उत्सुकतेने पाहणार आहे। यावर्षीच्या IPLमध्ये बऱ्याच प्लेयर्सच्या टीममध्ये अदलाबदली झाली आहे। कोणी एक टीम सोडून दुसऱ्या टीममध्ये गेला आहे, तर कोणी मोठा खेळाडू दुसऱ्या टीमचा हिस्सा बनला आहे। आता कॅप्टन्सबद्दल बोलूयात। 10 कॅप्टन्सची यादी फिक्स झाली आहे। त्यामध्ये अजिंक्य रहाणे हा KKRचा कॅप्टन आहे, पॅट कमिन्स HRHचा कॅप्टन आहे, श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा कॅप्टन आहे, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे, ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे, शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे, रजत पाटीदार RCBचा कॅप्टन आहे, संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे, ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन आहे, अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे। यावर्षी काही नवीन कॅप्टनचा समावेश झाला आहे, जसं की अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे आणि रजत पाटीदार। श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने आधीच कॅप्टन्सी केली आहे, पण श्रेयस अय्यर आता पंजाबचा कॅप्टन आहे, तर ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे। आता या सर्व कॅप्टनची प्राइस किती आहे ते पाहूया। सर्वात महाग कॅप्टन म्हणजे ऋषभ पंत, ज्याला 27 कोटीमध्ये घेतला आहे। यानंतर श्रेयस अय्यर, याला 26.5 कोटी मिळाले आहे। पॅट कमिन्सला 18 कोटी मिळाले आहे। संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांना 18 कोटी मिळाले आहे। हार्दिक पांड्याला 16.5 कोटी मिळाले आहेत। शुभमन गिलला 16.5 कोटी मिळाले आहेत। अक्षर पटेलला 16 कोटी मिळाले आहेत। रजत पाटीदारला 11 कोटी मिळाले आहेत। अजिंक्य रहाणे हा सर्वात स्वस्त कॅप्टन आहे, ज्याला 1.5 कोटी मिळाले आहे। म्हणजेच या 10 कॅप्टनच्या यादीत ऋषभ पंत सर्वात महाग कॅप्टन आहे आणि अजिंक्य रहाणे सर्वात स्वस्त कॅप्टन आहे।